आज आपण तुमच्या इयत्ता 6वीच्या इंग्रजी विषयातील प्रश्नोत्तर पाहणार आहोत. पाठाचे नाव आहे 2.5 द प्लाइट ऑफ द शाय सन इन लॉ. हा अतिशय मजेशीर पाठ आहे. आज आपण त्याचा स्वाध्याय सोडवणार आहोत. चला तर मग पहिल्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक सी. रीड द स्टोरी अँड स्टेट वेदर द स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजेच कथेच्या आधारे दिलेली वाक्य बरोबर ट्रू आहेत की चूक फॉल्स ते आपल्याला ओळखायचे आहे. पहिले वाक्य पाहूया. द मॅन लाइक्ड द डिश ॲट फर्स्ट. याचे उत्तर आहे फॉल्स. सुरुवातीला जावयाने तो पदार्थ नको असे सुचवले होते, त्यामुळे हे वाक्य चुकीचे आहे. दुसरे वाक्य. ही कुड आस्क फॉर द डिश अगेन ॲट डिनर. हे वाक्य सुद्धा फॉल्स आहे. तो खूप लाजारू असल्याने पुन्हा तो पदार्थ मागू शकला नाही. तिसरे वाक्य. ही हिड अमंग द शीप टू एस्केप. याचे उत्तर ट्रू आहे. स्वतःची फजिती लपवण्यासाठी तो खरोखरच मेंढ्यांच्या गोठ्यात जाऊन लपला होता. चौथे वाक्य आहे. द थीफ वॉन्टेड द लाइटेस्ट शीप. हे फॉल्स आहे. चोराला सर्वात हलकी नाही तर सर्वात जड मेंढी हवी होती. आणि पाचवे वाक्य. द मॅन एस्केप्ड सेफली ॲट लास्ट. हे वाक्य अगदी बरोबर आहे, म्हणून उत्तर ट्रू येईल. शेवटी चोराने घाबरून त्याला खाली फेकून दिले आणि तो सुखरूप वाचला. आता पुढील प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न क्रमांक डी पाहूया. इथे म्हटले आहे, लुक ॲट दी ॲक्शन पिक्चर्स अँड नंबर देम इन दी ऑर्डर दॅट दे टेक प्लेस इन द स्टोरी. आपल्याला ही चित्र कथेच्या क्रमानुसार लावायची आहेत. कथेत आधी काय घडले आणि नंतर काय याचा विचार करा. या सर्व चित्रांचा कथेनुसार योग्य क्रम 6, 2, 4, 3, 5, 1 असा येतो. तुम्ही तुमच्या वहीत हा योग्य क्रम व्यवस्थित लिहून घ्या. चला आता यानंतरचा प्रश्न समजून घेऊया. प्रश्न क्रमांक ई पहा. असाइन द रोल्स अँड ड्रामटाइज द अबव स्टोरी अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. या प्रश्नात आपल्याला काय करायचे आहे, तर या कथेचे वर्गात नाट्यीकरण करायचे आहे. यासाठी कोणकोणती पात्र आहेत? द मॅन म्हणजेच जावई, वाईफ मदर इन लॉ, थीफ, शीप आणि नॅरेटर. दिलेली ही सर्व पात्र तुम्ही मित्रांनी वाटून घ्यायची आहेत आणि वर्गात या कथेचे छानसे नाटक सादर करायचे आहे. आपण नक्कीच हे वर्गात करून पाहू. आता पुढील व्याकरणाचा प्रश्न पाहूया. आता आपण व्याकरणाकडे वळत आहोत. प्रश्न क्रमांक एफ. राईट पास्ट टेन्स फॉर्म ऑफ द फॉलोइंग गिवन वर्ड्स. खाली दिलेल्या शब्दांची भूतकाली रूपे आपल्याला लिहायची आहेत. पहिला शब्द आहे सर्व. त्याचे भूतकाळी रूप होते सर्व्ड. दुसरा शब्द कॅरी. त्याचे रूप कॅरीड. तिसरा शब्द रिफ्यूज. त्याचे भूतकाळी रूप रिफ्यूज्ड. चौथा शब्द क्रीप. त्याचे भूतकाळी रूप क्रेप्ट. पाचवा शब्द ट्राय. याचे रूप ट्राइड. सहावा शब्द स्टील. याचे भूतकाळी रूप स्टोल. सातवा शब्द स्मिअर. याचे रूप स्मिअर्ड. आणि शेवटचा शब्द स्टिक. ज्याचे भूतकाळी रूप स्टक असे होते. परीक्षेला हमखास असा प्रश्न येतो, त्यामुळे हे सर्व शब्द आणि त्यांचे स्पेलिंग नीट पाठ करा. आता याच क्रियापदांचा वापर करून पुढचा प्रश्न पाहूया. आणि हो मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.
आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना व्हॉट्सॲपवर शेअर करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक जी पहा. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस युजिंग द अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ वर्ब्स. इथे कंसात दिलेल्या क्रियापदांचे योग्य रूप वापरून वाक्य पूर्ण करायची आहेत. पहिले वाक्य, तन्मयी स्टक अ स्टॅम्प ऑन द एन्व्हलोप बिफोर पोस्टिंग इट. इथे आपण स्टिकचे भूतकाळी रूप स्टक वापरले आहे. दुसरे वाक्य, अनुराग वेंट टू द पार्क येस्टरडे. कालची गोष्ट आहे म्हणून गोचे वेंट झाले आहे. तिसरे वाक्य, समवन स्टोल माय पेन ड्युरिंग द लंच ब्रेक. इथे स्टीलचे स्टोल झाले आहे. चौथे वाक्य, द थीफ crept into the room so as not to wake anybody up. इथे क्रीपचे क्रेप्ट असे रूप वापरले आहे. पाचवे वाक्य, शी न्यू द आन्सर बट शी डिड नॉट टेल मी. इथे नोचे न्यू असे योग्य रूप भरले आहे. चला आता यानंतरचा प्रश्न समजून घेऊया. प्रश्न क्रमांक एच आहे, यूज द करेक्ट फॉर्म ऑफ वर्ब अँड कंप्लीट द स्टोरी. इथे एक छोटीशी गोष्ट दिली आहे आणि रिकाम्या जागांमध्ये कंसातील क्रियापदांचे योग्य रूप भरायचे आहे. गोष्ट अशी आहे, लास्ट वीक आवर विलेज हरिपूर हॅड अ बिग फेअर. इथे हॅवचं हॅड झाले आहे. मेनी पीपल केम फ्रॉम द नियर बाय विलेज. इथे कमचं भूतकाळी रूप केम वापरले आहे. चिल्ड्रन प्लेड गेम्स अँड वन प्राइजेस. इथे प्लेचं प्लेड आणि विनचं वन असे रूप वापरले आहे. देर वर मेनी शॉप्स. वी एट डिलिशियस स्नॅक्स. इथे ईटचं एट झाले आहे. अ मजिशियन परफॉर्म्ड ट्रिक्स अँड एव्हरीवन क्लॅप्ड. इथे परफॉर्मचं परफॉर्म्ड आणि क्लॅपचं क्लॅप्ड असे रूप वापरले आहे. वी एन्जॉयड इट अ लॉट. आणि शेवटी एन्जॉयचं एन्जॉयड झाले आहे. अशा प्रकारे भूतकाळी रूपे वापरून आपण ही जत्रेची छानशी गोष्ट पूर्ण केली आहे. किती छान गोष्ट होती ना? आणि आपला व्याकरणाचा सरावही झाला. आता पुढचा प्रश्न तर एका खेळासारखा आहे. बघूया बरं. प्रश्न क्रमांक 1, फाइंड अँड राईट द ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम द फॉलोइंग ग्रिड. इथे एक अक्षरांचा मोठा तक्ता ग्रिड दिला आहे आणि त्यातून विरुद्धार्थी शब्द शोधायचे आहेत. पहिला शब्द आहे लाईट. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे हेवी. दुसरा शब्द लाऊडली. विरुद्धार्थी शब्द सॉफ्टली. तिसरा शब्द बोल्ड. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे शाय. चौथा शब्द फ्यू. विरुद्धार्थी मेनी. पाचवा शब्द लो. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे हाय. सहावा शब्द रिजेक्ट. विरुद्धार्थी एक्सेप्ट. सातवा शब्द येस. विरुद्धार्थी शब्द नो. आठवा शब्द कम. विरुद्धार्थी गो. नववा शब्द ओव्हर. त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे बिलो. आता आपण स्वाध्यायाच्या अगदी शेवटच्या प्रश्नाकडे आलो आहोत. बघूया तिथे काय गंमत दिली आहे. पहा, शेवटी एक छान चित्र दिले आहे. चित्रात एक कॉम्प्युटर, त्याचा CPU, कीबोर्ड आणि माऊस दिसत आहे. आता प्रश्न क्रमांक जे वाचूया. कंप्लीट द फॉलोइंग रेस्पॉन्सेस टू मेक फनी जोक्स. कंसात आपल्याला 3 शब्द दिले आहेत, विंडोज, मेमरी आणि शार्प. हे शब्द वापरून आपल्याला 3 विनोद पूर्ण करायचे आहेत. पहिला विनोद, Why was the computer cold? Because it left its windows open. इथे घराच्या खिडक्या आणि कॉम्प्युटरची सिस्टीम विंडोज यातील गंमत सांगितली आहे. दुसरा विनोद,
Why did the pencil go to school? To become sharp. पेन्सिलला टोकदार म्हणजेच शार्प करण्यासाठी शाळेत पाठवले, अशी इथे गंमत आहे. तिसरा विनोद. Why did the computer get good marks? Because it had a lot of memory. कम्प्युटरला चांगले मार्क्स का मिळाले? कारण त्याची स्मरणशक्ती म्हणजे मेमरी खूप जास्त असते. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कॉमेंट करा.